19 मे 2009 संध्याकाळची सुमारे 6 वाजताची वेळ. नागपूरमध्ये एका मोठ्या बंगल्याच्या बाहेर एका कारच्या पाठच्या सीटवर एक 7 वर्षांच्या मुलीचा योगिताचा मृतदेह सापडतो. ती मुलगी त्या बंगल्यात काम करणाऱ्या विमलाची असते. वरवर पाहता केस साधी दिसेल, पण त्या बंगल्याचं नाव होतं गडकरीवाडा आणि ती कार होती नितीन गडकरी यांची. नंतर या नावामुळे ही केस जरा जास्तच चर्चेत आली. 19 मे 2009 चा तो दिवस नेहमीसारखाच होता. नेहमीसारखी योगिता शाळेतून साधारण 1 वाजता येते. ती सरळ तिच्या आईकडे गडकरी वाड्यावर, जिथे तिची आई काम करायची. नेहमीप्रमाणे विमला योगिताला बाहेर कंपाऊंड मध्ये खेळायला पाठवते आणि तिथल्या सिक्युरिटी गार्डला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगते. त्या दिवशी घरात फक्त विमला, सिक्युरिटी गार्ड, ड्रायव्हर मनोहर पांडसे, नितीन गडकरी यांचे असिस्टंट सुधीर देऊळगावकर आणि गडकरींचा मुलगा निखिल गडकरी हेच होते. जेव्हा विमला 4 वाजता येऊन बघते तेव्हा तिला योगिता जवळपास दिसत नाही. सिक्युरिटी गार्डला विचारल्यावर तो म्हणतो जवळच कुठेतरी खेळत असेल. हे ऐकून ती तिच्या कामाला लागते. नंतर 6 वाजता ती पुन्हा येऊन पाहते आणि सिक्युरिटी गार्डला विचारते तेव्हा तो म्हणतो की योगिता कारमध्ये झोपलेली आहे. विमला जेव्हा कार जवळ जाते तेव्हा तिथे आधीच सुधीर, निखिल आणि शेजारी राहणारी फिजिशियन डॉक्टर परांजपे उभे असतात. विमल गाडीत पाहते तेव्हा योगिता गाडीत बॅक सीटवर हालचाल न करता निश्चल पडून होती. तिच्या अंगावर जखमा होत्या, कपड्यांवर रक्ताचे डाग होते आणि तिची मान विचित्र पद्धतीने वाकडी झालेली होती. डॉक्टर परांजपे योगिता मरण पावल्याचं विमलाला सांगतात. तोवर विमलाचा नवरा अशोक सुद्धा तिथे पोहोचतो. कोणाला काही कळायच्या आतच सुधीर पोलिसांना बोलवायच्या आधीच रिक्षा घेऊन येतात आणि अशोकला लवकरात लवकर योगिताला तिथून घेऊन जायला सांगतात. नंतर अशोक पोलिसांना सांगतो की सुधीरने योगिताला तिथून लगेच घेऊन जाण्यासाठी फोर्स केला होता आणि सांगितलं की लगेच तिला इथून घेऊन जा, इथे कोणतीही गडबड नकोय. पोलिसांनी पंचनाम्यात लिहिलं की हा एक अपघात होता, कारण कदाचित योगिता स्वतः गाडीत बसून तिने स्वतःला गाडीत बंद केलं असावं असा निकष पोलिसांनी तेव्हा लावला. पण पोलिसांना हे कधीच क्लॅरिफाय करता आलं नाही की एक 7 वर्षांची छोटी मुलगी एका लॉक्ड कारमध्ये कशी जाते आणि स्वतःला बंद कशी करून घेते. त्यानंतर 21 मे 2009 ला अशोक आणि विमला एक पिटिशन फाईल करतात जेणेकरून CID ही केस इन्व्हेस्टिगेट करू शकतील. नंतर 25 मे 2009 ला पोलिसांनी कलम 302 च्या अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एक मर्डर FIR रजिस्टर केली. काही दिवसांनी म्हणजे 7 जून 2009 ला योगिताचे फॉरेन्सिक रिपोर्ट्स येतात आणि ज्यात लिहिलं होतं योगिताचा मृत्यू हा गुदमरून झाला होता. तसंच तिच्या अंगावर काही जखमा होत्या आणि तिच्या अंडरगार्मेंट्स आणि प्रायव्हेट पार्ट्सवर रक्ताचे डाग सुद्धा होते. पण तिच्या शरीरावर किंवा कपड्यांवर कुठेही सिमेंटचे ट्रेसेस सापडले नव्हते. पण जखमा आणि रक्त यामुळे तिच्यासोबत नक्कीच काहीतरी वाईट झालं होतं हे मात्र स्पष्ट होतं. पण या पूर्ण सिनारिओला पोलीस फक्त अपघाताचं स्वरूप देत होते. त्यानंतर डिसेंबर 2010 ला CRDचे ऑफिशियल रिपोर्ट्स आले, ज्यात सुद्धा अपघाती मृत्यू असंच दिलं होतं आणि अशी थिअरी मांडण्यात आली होती की योगिता खेळता खेळता त्या गाडीत गेली असावी आणि तिने स्वतःला गाडीच्या डिक्कीमध्ये बंद केलं असावं. योगिताला लहानपणापासून हार्ट डिसीज होता, जे खरंही होतं आणि त्याचमुळे इतका वेळ डिक्कीमध्ये राहिल्याने तिचा मृत्यू झाला. आणि असं खरंच असेल तर योगिता डिक्कीमधून सीटवर आलीच कशी? इतका वेळ ती कंपाऊंडमध्ये असलेल्या कारमध्ये असून सुद्धा ती ड्रायव्हर आणि सिक्युरिटी गार्डला का दिसली नाही? तिची मान एवढी दुमडलेली का होती आणि तिच्या अंडरगार्मेंट्स आणि प्रायव्हेट पार्ट्सवर रक्ताचे डाग का होते? तिच्या शरीरावर जखमा का होत्या? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यात नव्हती आणि तरी या केसला त्यांनी अपघाती मृत्यू झाल्याचं सांगितलं. पुढे 1 वर्षानंतर म्हणजे डिसेंबर 2011 ला नागपूर कोर्टने CIDच्या रिपोर्ट्सना रिजेक्ट केलं आणि रिइन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी सांगितलं. आणि यात आता एक अशी व्यक्ती जोडली गेली होती ज्यांनी ही केस कायम ओपन ठेवण्यासाठी धडपड केली होती. या केसचं रिइन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी सतत पिटिशन ते फाईल करत होते आणि ते म्हणजे किशोर इंगळे, जे एक वकील होते आणि एक ॲक्टिव्हिस्ट होते. 2012 मध्ये पुन्हा CRDचा दुसरा रिपोर्ट सादर करण्यात आला आणि त्यात सुद्धा अपघाती मृत्यू झाल्याचं नमूद केलं होतं. आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या रिपोर्टमध्ये योगिता सफेद होंडा CRV कारमध्ये सापडल्याचं लिहिलं होतं, ज्याचा नंबर होता MH31DB2727. पण दुसऱ्या रिपोर्टमध्ये मात्र ब्राऊन कलरची फियाट लिनिया होती, जिचा नंबर होता MH31CS2727. गाड्यांचा नंबर जवळपास सारखा असला तरी तिचं मॉडेल आणि रंग दोन्ही वेगळा होता. अशोक आणि विमलाने पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की योगिता ही पांढऱ्या होंडा CRV मध्येच मिळाली होती. पण नंतर पुढचा प्रवास मात्र फियाट लिनियाचा झाला, ज्यात असं निदान झालं की फियाटची सेंट्रल लॉकिंग सिस्टीम नीट चालत नव्हती.
त्यानंतर ही केस खूपच किचकट झाली होती, कारण या गोष्टीला जवळजवळ 3 वर्ष होत आली होती. पण ही केस अजिबात पुढे गेली नव्हती. दुसऱ्या रिपोर्टला सुद्धा कोर्टाने फेटाळलं, जो 2013 मध्ये सादर करण्यात आला होता. पण त्यानंतर जानेवारी 2026 पर्यंत तरी तिसरा रिपोर्ट आलेला नाहीये. आज या घटनेला अनेक वर्ष झाली. योगिता ठाकरेचं आयुष्य मात्र त्या संध्याकाळीच संपलं, पण आजही कागदोपत्री ही केस ओपन आहे. आजपर्यंत कोणालाही दोषी किंवा निर्दोषही ठरवण्यात आलेलं नाहीये. ही केस हत्या आहे की अपघात की निष्काळजीपणा, याचं उत्तर सुद्धा आजही कुणाकडेच नाहीये. या गोष्टीत सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की जर हा खरंच अपघात होता तर इतकी वर्ष तपास का अडकलाय, आणि जर अपघात नव्हता तर सत्य बाहेर का येत नाहीये. या व्हिडिओतली माहिती फक्त घटनाक्रम सांगते. तपास, न्यायनिवाडा ही कामं सुरक्षा यंत्रणाचीच आहेत. मात्र ते नीट होऊन एका अकाली गेलेल्या मुलीच्या मृत्यूचं कारण तर कळायला हवं ना. विषय राजकीय नाहीच आहे, विषय आहे एका निष्पाप जीवाच्या मृत्यूचा.